अहमदनगर या ठिकाणी विकास कामातील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात आले। अहमदनगर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पारनेर तालुक्यातील हिरवे, गोरेगाव, माळकूप, काळकूप, वरणवाडी, जांबूत, कोरडा येथील जलजीवन मिशन अंतर्गत कामाची चौकशी करून कारवाई, विकास कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा या कामांची चौकशी करून जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत जिल्हा परिषद समोर जागरण गोंधळ घालत आंदोलन करण्यात आले। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पप्पू कासुटे, पांडुरंग धरम आदी उपस्थित होते। अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सद्गुरू विद्यालय मेघरे तालुका जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत असणारे कर्मचारी अशोक बनदास बेरड यांना सन 2010 साली तिसरे अपत्य झाल्याने सेवेतून त्यांना बडतर्फ करण्यात यावे व त्यांनी शासनाची फसवणूक करून जे शासनाकडून वेतन घेतलेले आहे ते व्याजासह वसूल करण्यात यावे। याबाबत जिल्हा मराठा विद्या प्रसारकाचे मुख्य कार्यालय अहमदनगर लालटाकी यांना दिलेले आहे। त्याचबरोबर जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक जीप अहमदनगर यांनाही दिलं होतं, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं आणि या झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज आम्ही जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला। त्याचबरोबर पारनेर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी किशोर माने यांनी 15 वित्त आयोग व 14 वित्त आयोगामध्ये जी कामे झाली त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता करून आर्थिक शासकीय रकमेचा अपहार केला व अनेक कामामध्ये त्रुटी ठेवून अनियमितता केली। त्याबाबत 1 वर्षापासून पाठपुरावा करून जीप अर्थ विभाग यांनी त्याची चौकशी अहवाल तयार केला आणि तो अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आला, परंतु जाणीवपूर्वक या प्रशासनाचे शासकीय अधिकाऱ्यांचे धागे दोरे एकमेकात गुंतलेले असतात आणि आर्थिक हितापोटी जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आलेली नाही। त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील गोरेगाव, हिवरे, कोरडा, माळकूप, काळकूप, जांबूत आणि वारणवाडी येथे जलजीवनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता करून अतिशय निकृष्ट दर्जाची योजना ती झालेली आहेत। तर गेली 8-9 महिन्यापासून त्याचा पाठपुरावा करत असून जाणीवपूर्वक फक्त टक्केवारीच्या कामामुळं ती कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि याचा सर्वसामान्य ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्या कामांनी केलेल्या ठेकेदाराचे जे ठेकेदार आहेत या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावं। याबाबत मी पत्रव्यवहार करून 8-9 महिन्यापासून आणि आज झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी जागरण गोंधळ ठेवला होता, परंतु अजूनही प्रशासनाचा तो हा जागरणाचा आवाज त्यांच्या कानापर्यंत गेलेला नाही। त्यामुळं शासकीय कुठलाही अधिकारी आज उपोषणाचे दुपारचे 3 वाजता आलेत तरी जाणीवपूर्वक ते अधिकारीच आलेले नाहीत आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांनी जर त्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई जर नाही केली तर या पुढील तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून हा जागरण गोंधळ जो आहे हा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेरेकर यांच्या दालनात करणार। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।